Hello student. We have to ask many questions in our daily life. But some students said that, oh, how difficult it is to ask a question. Its structure and what should we do? What should we do for that? Because this is a very difficult task. But student, today I am going to tell you a very simple, easy method. How to ask a question. Very easy method. Okay, so let's start. If you struggle if you have any problem, then this video is for you. Okay, so see and let's start how to ask a question. See here. आता पहा प्रश्न कसा विचारायचा. खूप जणांना अडचण वाटते, भीती वाटते. प्रश्न इंग्रजीमध्ये विचारायचा, त्याचं रचना कळत नाही, पहिले शब्द कोणता घ्यावा, दुसरे कोणता घ्यावा. सो मी एक सोपी पद्धत सांगते आहे. बघा, सोप्या पद्धतीने प्रश्न कसा विचारायचा आहे. ज्या कुणी कालचा हा आपण डे 6 चा जो भाग आहे तो आपण काल पाहिला आहे ना. डे 6 आपण काल पाहिला. आज आपला डे 7 आहे. सो डे 6 मध्ये मी तुम्हाला काही गोष्टी शिकवल्या. त्याच्यामध्ये मी तुम्हाला अ काइंड ऑफ वर्बल क्वेश्चन वी हॅव सीन देअर इन डे 6. सो डे 6 मध्ये जो आपण क्वेश्चन विचारण्याची मेथड पाहिली त्याला धरूनच आपण याच्या पुढे काही वेगवेगळ्या प्रकारचे WH टाइपचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत. ओके, देयर आर टू टाइप्स ऑफ क्वेश्चन्स, येस नो टाइप क्वेश्चन्स अँड WH टाइप क्वेश्चन्स. ज्या प्रश्नांची उत्तर हो नाही असे आपल्याला देता येतात ती आपण पाहिलेली आहेत. जसं की आपण प्रश्न पाहिलेला होता पहा या पद्धतीचा की डू आय टेक बाथ, डू आय ड्रिंक मिल्क, मी दूध पिते का, मी चहा पितो का, डज ही राईट एनिथिंग, तो काही लिहितो का नाही, डज ही राईट एनिथिंग, सो तू काही लिहितोय का. सो अशा प्रकारचे प्रश्न ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येतं. अशा टाइपच्या प्रश्नांचं स्ट्रक्चर आपण डे 6 मध्ये पाहिलं. आज आपण पाहणार आहोत डे 7 मध्ये WH टाइप क्वेश्चन्स. ओके, WH टाइप क्वेश्चन म्हणजे कोणते क्वेश्चन असतात. सो ज्यांची सुरुवात कुठल्या तरी WH च्या वर्डनं होते. फॉर एक्झाम्पल व्हॉट, हाऊ मेनी, वेअर, व्हेन, हे जे सर्व शब्द आहेत या प्रत्येक शब्दाची सुरुवात WH ने होते. हाऊ मेनी हा शब्द तुम्हाला कदाचित अपवाद वाटेल, पण हाऊ मेनी हा सुद्धा एक WH चा वर्डच आहे. सो हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ लॉंग, हाऊ ने सुरू होणारे सगळे जे प्रश्न आहेत ते सुद्धा WH मध्ये येतात. सो मी तुम्हाला या सगळ्या प्रश्न त्याचे सगळे जे अर्थ आहेत त्या अर्थसहित मराठी शब्दांचे प्रश्नांचे अर्थ जे आहेत ते मी तुम्हाला आपल्या ह्या ग्रुपमध्ये नक्कीच देईन. सो इथे एवढं सगळं आपल्याला घेत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि व्हिडिओ मोठा झालेला तुम्हाला आवडत नाही. सो आपण तो ग्रुपमध्ये देतो आहोत. आता आपण पाहूया काही WH टाइपच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करूया आपण. ओके, सपोज आपल्याला WH च्या टाइपचा प्रश्न द्यायचा आहे वाय. वाय मीन्स व्हॉट, वाय मीन्स का, एखादी गोष्ट का करतो आपण. सो मला वाय चे प्रश्न विचारायचे आहेत. तर सपोज मला म्हणायचं आहे की आता मी का उठतो, मी का लिहितो है ना, मी का वाचतो, असे मला प्रश्न विचारायचे. सपोज की मी का वाचतो, कशासाठी वाचता तुम्ही है ना, तुम्ही सगळं हे पाहता. वाय डू यू डू इट, का करत आहात तुम्ही हे सगळं. सो अशा प्रकारे वाय चे प्रश्न विचारायचे. आता बघा सिंपल मेथड लक्षात घ्या. सो सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, पहिले हा वाय बघा, हे स्ट्रक्चर आपण काल पाहिलं होतं. डू डज प्लस यस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सिंपली तुम्हाला इथे काय करायचं आहे, वी हॅव टू ऍड हिअर WH वर्ड. ओके, तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे WH वर्ड, सो तुम्हाला इथे ऍड करायचा आहे. वाय चा प्रश्न विचारायचा असेल तुम्ही तर वाय ऍड करा. तुम्हाला व्हॉट विचारायचा असेल व्हॉट ऍड करा. हाऊ चा प्रश्न विचारायचा असेल सिंपली इथं तुम्हाला हाऊ शब्द घ्यायचा आहे. ओके, सो या पद्धतीनं तुम्ही सिंपली प्रश्न तयार करू शकता. त्याची मेथड नेमकी स्ट्रक्चर कोणतं आहे, WH चा वर्ड, त्यानंतर डू किंवा डज घ्यायचे, त्यानंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब चा फर्स्ट फॉर्म. सो हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. तुम्ही जर डे 6 जर मिस केलेला असेल सो तुम्ही तो नक्की पाहायला हवाय, कारण तो पाहिल्यानंतर हा अधिक सोपा जाईल. सो बघा आता हा बघूया आपण. सो मी तुम्हाला सिंपली सांगितलं वाय हा WH चा वर्ड आहे, त्यानंतर हा डू, इथे मी डू आणि डज लिहिलेला आहे, त्याच्यानंतर हा यस आहे. ओके, हा आहे यस आपला राईट, आणि त्याच्यानंतर V1 आहे, हे आहेत आपले V1. सो मी इथं V1 चे फॉर्म ऑलरेडी लिहिलेले आहे. अँड ऑफ कोर्स these all questions are related in
रिलेटेड विथ सिम्पल प्रेझेंट. ओके, सो सिम्पल प्रेझेंटच्या सुरुवातीला प्रश्न पाहूया आपण, त्यानंतर मी तुम्हाला पास्टचे पण सांगेल. सो सी हिअर क्वेश्चन कसा विचारायचा आहे. वाय डू आय वेक अप, मी का उठते. सी हिअर प्रॅक्टिस कशी करणार आहात. सो रेकॉर्ड युअर व्हिडिओज लाईक दिस. सो यू हॅव टू प्रॅक्टिस लाईक दिस. सी हिअर वाय डू आय वेक अप, वाय डू यू वेक अप, वाय डू यू वेक अप, why do we wake up, why do they wake up. ओके, या पद्धतीने सगळी प्रॅक्टिस करायची आहे. आता हे जर सब्जेक्ट घ्यायचे असतील तर आपल्याला इथं डज घ्यावा लागेल. सो वाय डज ही वेक अप, वाय डज सी वेक अप, वाय डज इट वेक अप. ओके, वाय डज पार्थ वेक अप, वाय डज तनु वेक अप. तनु का उठते. ओके, तनु का उठते. आता प्रश्न जो आहे तो तुम्हाला तुमच्या कंटेक्स्चुअल मिनिंग नुसार, तुमच्या सिच्युएशनल मिनिंग नुसार तुम्हाला तो वापरावा लागतो. सो सिम्पली तुम्हाला प्रॅक्टिस साठी मी तुम्हाला सांगते आहे की यूज वाय. आणि इथे जे मी सगळे वर्ब दिलेले आहेत ह्या सगळ्या जवळपास वर्ब सोबत वाय हा प्रश्न जमतो, त्यामुळे मी तो वाय घेतलेला आहे. सो सिम्पली प्रॅक्टिस तुम्ही सुरुवातीला कराल तर फक्त वायची आणि आयची करायची आहे. मी तुम्हाला आता सगळी म्हणून दाखवली ही पण सिम्पली प्रॅक्टिस करताना सुरुवातीला फक्त वायची आणि आयची प्रॅक्टिस करायची. म्हणजे कशी. वाय डू आय वेक अप, वाय डू आय टेक बाथ, वाय डू आय ड्रिंक, वाय डू आय कुक, वाय डू आय ईट, वाय डू आय गो, वाय डू आय रीड, वाय डू आय राईट, वाय डू आय वॉच, वाय डू आय प्ले. म्हणजे मी का खेळतो. आता इकडे मराठीतनं म्हणून दाखवते. मी का हसतो. वाय डू आय स्माइल, मी का हसतो. वाय डू आय स्माइल. दोन प्रकार दाखवते मी. आता मी का बोलतो. वाय डू आय कॉल, मी का बोलतो, मी फोनवर का बोलतो. मी का धुणं धुतो किंवा मी का धुतो. वाय डू आय वॉश, मी का धुतो, मी का धुवू. वाय डू आय वॉश. वाय डू आय क्लीन, म्हणजे मी का स्वच्छ करतो, मी का स्वच्छ करतो. मी का चालतो. वाय डू आय वॉक, आय डोंट नो, वाय डू आय वॉक, मला माहित नाही मी का चालतो. वाय डू आय वॉक. मी का हसतो, हसणे डबल झाले सॉरी. सो मी का शिकवते. वाय डू आय टीच, मी का शिकवते. वाय डू आय टीच. पोहणे, मी का पोहतो. वाय डू आय स्विम. मग काय काय घेतलं आपण. वाय डू आय. बघा मी वाय डू आयचे सगळे प्रश्न सांगितले. आय म्हणजे मी का हसतो, मी का बोलतो, मी का पळतो, ह्याचे सगळे आपण प्रश्न तयार केले. सो सिम्पली पहा, तुम्हाला फक्त ह्या एका सब्जेक्टने कळालं. आता पुन्हा दुसऱ्या सब्जेक्टने प्रॅक्टिस करा. वाय डू यू वेक अप, वाय डू यू टेक बाथ, वाय डू यू ड्रिंक, वाय डू यू कुक, वाय डू यू ईट, वाय डू यू गो, वाय डू यू रीड, वाय डू यू राईट, वाय डू यू वॉच, वाय डू यू प्ले. अँड लाईकवाईज हे सगळे वाय डू यू चे करा. यू झाल्यावर वाय डू वी. ओके, बरेच जण व्हिडिओ रेकॉर्ड करून मला सेंड करत आहेत, परंतु तुम्ही रेकॉर्ड मी ज्या मेथडनी सांगते त्या मेथडनी तुम्ही करत नाही आहात. सो या मेथडनी जर तुम्ही एक एक वाक्य म्हणालात तर तुम्हाला इंग्रजी नक्की बोलता येतं. पण याच मेथडनी म्हणा आणि एकदा नाही, मी इथं सॅम्पल म्हणून एक वेळेस करून दाखवते आहे. यू हॅव टू डू इट 5 to 10 times. वन सेंटेन्स यू हॅव टू रिपीट वन सेंटेन्स 5 to 10 times and as fast as you can. तुम्ही 10 वेळेस म्हणा आणि 10 वेळेस म्हणताना सुद्धा जितकं जास्त तुम्हाला फास्ट म्हणता येईल तेवढं फास्ट तुम्ही म्हणायचा प्रयत्न करा. म्हणजे फ्लुएंट इंग्लिश तुम्हाला बोलायला ते सोपं जाणार आहे. ओके, सो सी हिअर. आता तुम्हाला वाय डू चे कळाले. फक्त वाय डज घेत असताना आपल्याला हे सब्जेक्ट घ्यायचे. वाय डज ही वेक अप, तो का उठतो. तो कोणीतरी तो जण आहे. वाय डज ही वेक अप, वाय डज सी वेक अप. याच पद्धतीनं सगळे सब्जेक्ट घ्या. हे सगळे सब्जेक्ट घ्या, हे सगळे सब्जेक्ट घ्या आणि प्रत्येक वेळेस वर्ब जो आहे तो सुरुवातीला एक ठेवा. त्याच्यानंतर हे असं वन बाय वन सर्व वर्बने तुम्ही याची प्रॅक्टिस करून पाहू शकता. ओके, सो बघा हे सगळे जे आहेत ते तुम्हाला वर्तमान काळ दर्शवतात. तू का हसतो, तू का बोलतो, तू का डान्स करतो, है ना, तू का पळतो. सो का करतो म्हणजे तो आत्ता ते का करतो. इफ वी हॅव टू आस्क द क्वेश्चन्स अबाउट अवर पास्ट, ज्या मागच्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत त्याबद्दल जर प्रश्न विचारायचा आहे, सो वी हॅव टू चेंज ओनली वन वर्ड हिअर. सी हिअर, डू आणि
डचच्या ऐवजी आपल्याला एक सिंपल वर्ड चेंज करावा लागतो जर आपल्याला भूतकाळाबद्दल काही प्रश्न विचारायचा असेल तर. ओके, सो WH चा वर्ड तर आपल्याला घ्यावाच लागेल, प्लस याच्यामध्ये सिंपली आपल्याला घ्यायचं आहे did. ओके, did. सो आपला प्रश्न तयार होईल बघा. आता इथे पण didच येणार आहे, इथे पण didच येणार आहे. याचा अर्थ did सगळीकडे येतो. सो आता कसं म्हणाल मग didचे वाक्य? याचा अर्थ होतो भूतकाळात, म्हणजे तू का उठला, उठून झालेला आहे त्याचं. त्याच्यानंतर आपण म्हणणार ए तू का उठला, का उठला तू, तू का आंघोळ केलीस, अरे आपल्याला नदीवर जायचं होतं तू का आंघोळ केलीस. सो अशा टाइपचे जेव्हा प्रश्न विचारायचे असतील तर तू हे काम पूर्ण का केलंस, सो अशा वेळेस आपण डीडचा वापर करतो. बाकीचे स्ट्रक्चर सेम राहणार आहे बघा. हे स्ट्रक्चर आहे जे की मी तुम्हाला इथे या पद्धतीने दाखवलेलं आहे. सो सिंपली से व्हाय डिड आय वेक अप, व्हाय डिड आय वेक अप, व्हाय डिड आय टेक बाथ, व्हाय डिड आय ड्रिंक, व्हाय डिड आय कुक, व्हाय डिड आय ईट, व्हाय डू आय गो, व्हाय डू आय रीड, व्हाय डू आय राइट, व्हाय डू आय वॉच, व्हाय डू आय प्ले. सिंपल. सो याच मेथडनी तुम्हाला व्हाय डू आय, व्हाय डू आय, व्हाय डू आय या मेथडने तुम्हाला प्रत्येक शब्द म्हणायचा आहे. सो आय 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 सब्जेक्ट सोबत हे सगळे म्हणा वाक्य. त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट घ्या व्हाय डिड यू, व्हाय डिड यू वेक अप, व्हाय डिड यू टेक बाथ, व्हाय डिड यू ड्रिंक, व्हाय डिड यू वॉश, व्हाय डिड यू स्माइल, व्हाय डिड यू रन, व्हाय डिड यू स्विम, व्हाय डिड यू लाईक, तुम्हाला ते का आवडतं, व्हाय डिड यू लाईक माय चॅनल, माझं चॅनल तुम्हाला का आवडतं, आवडतं ना, लाईक केलं का, मग नाही केलं जरूर करा. लाईक केल्यानंतर हाईप शब्द दिसेल HYPE, त्याला पण हाईप करा आणि काही पॉइंट्स दिसतील तर ते पॉइंट्स जरूर क्लिक करा. त्याच्यामुळे आमच्या चॅनलला प्रोग्रेस करण्यासाठी, बूस्ट करण्यासाठी तुमची मदत होते आणि मलाही छान वाटतं. सो मी तुम्हाला सगळं फ्री मध्ये शिकवते आहे. सो त्यासाठी मलाही थोडंसं खुश करण्याचा प्रयत्न केलात तर ना, नथिंग बेटर दॅट. ओके, सो बघा मग या पद्धतीने आपल्याला वाय डिडचे वाक्य म्हणायचे. आता तुम्ही म्हणाल मॅम सिंपली वायच वापरू शकतो का आपण? नो. सपोज आपल्याला वायच्या ऐवजी, कारणच्या ऐवजी आपल्याला केव्हा हा प्रश्न विचारायचा आहे. केव्हा. सो केव्हासाठी आपण विचारू शकतो व्हेन. ओके, व्हेन. तर आता सपोज मला भूतकाळातले प्रश्न विचारायचे आहेत की व्हेन डिड यू वेक अप, तू केव्हा उठला, व्हेन डिड यू वेक अप, व्हेन डिड वी वेक अप, आपण केव्हा उठलोय, व्हेन डिड दे वेक अप, ते केव्हा उठले, आपण केव्हा उठलो, ते केव्हा उठले, आपण खूप लवकर उठलोय. सो आपण अशा वेळेस विचारतो व्हेन डिड वी वेक अप, व्हेन डिड दे वेक अप, ते केव्हा उठले, व्हेन डिड ही वेक अप. सी हियर, डिड सोबत ही, डच घ्यायची गरज नाही इथे, त्याऐवजी डिड घ्यायचे पास्ट साठी. सो व्हेन डिड ही वेक अप, when did she wake up, when did it wake up, when did Parth wake up, when did Tanu wake up. So when did how many घ्यायचा असेल तर तुम्ही how many घेऊ शकता, परंतु how many च्या दृष्टीने इथं शब्द नाही आहेत. सो मी पूर्ण वाक्य इथे लिहित बसणार नाही. सो पण तुम्हाला अर्थानुसार how many चा प्रश्न, how much चा प्रश्न सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता. why घेऊ शकता, when घेऊ शकता, सिंपली नुसता how घेऊ शकता, है ना. सो हाऊचा प्रश्न इथे जमेल बघा. हाऊ डिड यू राईट, हाऊ डिड यू रीड, हाऊ डिड यू रीड, हाऊ डिड यू राईट, तू कसं लिहिलंस, तू कसा वाचतोस. सो या टाईपचे प्रश्न हाऊने आपण विचारू शकतो. सो तू कसा उठलास हे नाही विचारू शकत. कसा उठला म्हणजे काय, तू का उठला हे विचारू शकतो, पण तू कसा उठला हे नसतं विचारता येत. सो असे काही असतात की जे मिनिंगला धरून होत नाहीत. सो तुम्हाला तिथं ते प्रश्न नाही विचारायचे. हे सगळेच्या सगळ्याच WH च्या शब्दाला जमतील असं नाहीये. ओके, सो या पद्धतीने बघा तुम्ही वेन विचारू शकता, वाय विचारू शकता. तुमच्या मिनिंग नुसार तुम्ही WH चा कोणताही शब्द इथे घेऊ शकता. ओके, सो या मेथडनी बघा, सिंपल मेथड मी तुम्हाला सांगितलेली आहे. WH चे सगळे शब्द, त्याच्याशिवाय इतर त्याचे जे काही वाक्य असतील 101 ते तुम्हाला मी नक्कीच आपल्या ह्या ग्रुपमध्ये देईल. सो तुम्ही ग्रुप जर जॉईन अजून केला नसेल तर ग्रुप जरूर जॉईन करा. भरपूर मटेरियल ऑलरेडी मी ह्या ग्रुपमध्ये दिलेलं आहे. मटेरियल जे आहे ते सगळे शब्द आहेत पहा, 100 200 शब्द मी तुम्हाला एका दिवशी देते आहे. मराठी मिनिंग सहित आहेत ते,
आणि ते तुमच्या खूप कामाचे आहेत, ते जर तुम्ही पाठ केले सगळेच्या सगळे, तर तुम्हाला इंग्रजी शिकण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. तुम्ही अगदी इझिली इंग्रजी शिकू शकणार आहात. सो नक्कीच आपला हा ग्रुप जर अजून जॉईन केला नसेल, काहींना वाटेल आता करून काय फायदा, सो तुम्हाला मागील जे ग्रुपचं आपलं मटेरियल झालेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. दिलेले आहे ऑलरेडी, तुम्हाला पण नक्की देईल अगोदरचं, कारण आज आपलं आहे डे 7. सो काहींना वाटेल डे 7 पर्यंतचं मटेरियल, सो तुम्हाला ते सुद्धा प्रोव्हाइड केलं जाईल. यू कॅन प्रॅक्टिस विथ द हेल्प ऑफ दोज स्टडी मटेरियल. ओके, सो सी, अजून तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या. बेल आयकॉनचे बटन जरूर दाबा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.